आणि केज तालुक्यामधील अपहरण झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळल्यानं आता खळबळ माजलेली आहे। महिला सरपंचाच्या पतीचा देखील मृतदेह आढळलाय। संतोष देशमुख माजी महिला सरपंचाचे पती आहेत। मस्साजोगमध्ये ग्रामस्थ आक्रमक झालेत। ग्रामस्थांनी रस्त्यावरच टायर देखील पेटवलेले आहेत। बीड लातूर महामार्ग संपूर्णपणे ठप्प केलेला आहे। दोषींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा ग्रामस्थांचा पवित्रा आहे। प्रवीण मुधोळकर माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रवीण, आपण बघतोय ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। सुमित, काल दुपारच्या वेळेस इथले जे संतोष देशमुख आहेत, सरपंच आहेत, त्यांचं अपहरण झालं होतं आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह इथं आढळला। त्यामुळे इथले जे ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। 16 तास होत आहेत तरीही कुठलीही कारवाई झाली नाही। त्यामुळे ग्रामस्थांनी अशा पद्धतीनं सकाळपासूनच आता इथं रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। प्रशासन काही ऐकत नाही, पोलिसांकडनं कुठलीही कारवाई होत नाही। त्याच अनुषंगानं आता इथले ग्रामस्थ आक्रमक होत असताना पाहायला मिळतात आणि रस्त्यावरती अशा पद्धतीनं टायर जे जाळून जे आहेत त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे। हा जर रस्ता जर बघितला, लातूर बीड हा महामार्ग आहे, जवळपास 75 किलोमीटरचा हा महामार्ग आहे आणि पूर्णपणे सकाळी 9 वाजल्यापासून ठप्प झालेला आहे। आपण जर पाहिलं तर इथून जवळपास 600 मीटर अंतरावर मस्साजोग हे गाव आहे आणि याच गावामध्ये जे ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतात आणि या ठिकाणी जे आहे ठिय्या आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे। आणि नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।